नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत, जे की आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत आलेली आहे। तर ही अपडेट काय आहे तर बघूया। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, समाज कल्याण विभागाचे पेपर हे आत्ताच काही दिवसाअगोदर संपलेले आहे आणि विद्यार्थी मित्र विचारत होते की आन्सर शीट म्हणजेच रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे। तर त्याबाबत हे समाज कल्याण विभागाचं एक प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काय आहे ते प्रसिद्धी पत्रक। तर चला बघूया। समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे प्रसिद्ध पत्रक आहे, दिनांक 20 मार्च 2025 रोजीचं। तर त्यांनी या प्रसिद्ध पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरावयाच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दिनांक 4 ते 19 मार्च रोजी पार पडल्या। पूर्ण परीक्षा हे कधी पार पडल्या? 4 मार्च ते 19 मार्च रोजी ह्या समाज कल्याण विभागाच्या संपूर्ण परीक्षा पार पडल्या आहेत। त्यानंतर पुढे सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका म्हणजेच रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे तर 24 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते दिनांक 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉग इन ID वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुमची आन्सर की हे 24 तारखेला येणार आहे 4 वाजल्यापासून ते 28 मार्चपर्यंत। त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे त्यांनी, सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना किंवा आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24 मार्च 2025 ते दिनांक 28 मार्च 2025 या कालावधीत नोंदविता येतील। आक्षेपाच्या पुष्ट्यर्थ त्याबाबतचे कागदपत्र जोडणे आवश्यक असेल। सदर सूचना आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम 100 रुपये, प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक असेल। तर मित्रांनो, लक्ष द्या, म्हणजे आता तुम्ही जे आन्सर की आलेली आहे यामध्ये जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही त्या प्रश्नाबाबत आक्षेप नोंदवू शकता आणि हा आक्षेप तुम्हाला 24 मार्च ते 28 मार्च या कालावधीतच ऑनलाईन पद्धतीने नोंदवायचा आहे आणि त्यासाठी एका प्रश्नासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे। एका प्रश्नाला 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे। तर हा आक्षेप तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवता येणार आहे। ईमेलद्वारे किंवा पत्रव्यवहार त्यांनी सांगितलं आहे, पत्रव्यवहारद्वारे किंवा ईमेलद्वारे कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुमची आन्सर की हे 24 मार्च ते 28 मार्च दरम्यान येणार आहे आणि तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नाबाबत आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्ही 24 मार्च ते 28 मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने प्रति प्रश्न 100 रुपये शुल्क देऊन आक्षेप नोंदवू शकता। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जोडून राहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।